12 जूनला महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2026 जाहीर केले. यामध्ये माहिती कशासाठी हवी आहे याचं कारण द्यावं लागेल. माहिती अधिकाराच्या अर्जासोबत ₹10 ₹30 शुल्क द्यावं लागेल. A4 आकारातील प्रतींचं शुल्क ₹2 ₹5 द्यावं लागेल. अर्जासोबत नागरिकत्वाचा पुरावा द्यावा लागेल. एका अर्जात फक्त एकच विषय आणि साधारण 150 शब्दांमध्येच मांडता येईल अशा जाचक नियमांचा समावेश होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी या नियमांविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. त्याचबरोबर राज्यभरातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या नियमांविरोधात आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारनं या नव्या नियमांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. परंतु स्थगितीची घोषणा होऊन सुद्धा आता माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दाखल करताना वाढीव ₹30 शुल्काची मागणी करण्यात येत असून अर्जदाराकडे नागरिकत्वाचा पुरावा सुद्धा मागितला जातोय. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या प्रकरणानंतर संताप व्यक्त करत नियमांना खरंच स्थगिती देण्यात आली आहे का अशी विचारणा सुरू केली आहे. माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत अशा प्रकारचा संभ्रम राहिल्यास नागरिकांच्या हक्कांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शासनानं या संदर्भात तातडीनं अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची गरज व्यक्त होतीये. कार्यकर्त्यांच्या मते शासनासमोर सध्या 2च पर्याय आहेत. एकतर नियम स्थगित केल्याची विधिवत अधिसूचना तात्काळ प्रसिद्ध करावी किंवा स्थगितीची कोणतीही अधिसूचना जारी झाली नसल्यास नियम अद्याप लागू असल्याचं स्पष्टपणे जाहीर करावं. दरम्यान प्रजासत्ताक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी माहिती अधिकार कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. माहितीचा अधिकार अधिक सक्षम करण्यासाठी आपण अण्णा हजारे यांच्या भूमिकेला पाठिंबा देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. माहितीचा अधिकार 2002 मध्ये खऱ्या अर्थानं अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळं उदयास आला आणि तोच कायदा 2005 साली संपूर्ण या देशामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार लागू झाला. सरकारमध्ये पारदर्शकता असावी आणि जनतेला संपूर्ण माहिती मिळावी यासाठी कायदा निर्माण झाला. या कायद्याचा प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान हे अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांचं झालं आणि त्यांना जे काही खुलेआम लूटमार करता येत होती ती त्याच्यावर कुठंतरी नियंत्रण आलं आणि जनतेला हे सरकार काय करते याची माहिती मिळू लागली. यामध्ये साहजिकच काही लोकांनी माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग केलेला आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु काही माहिती अधिकारमध्ये मिळालेल्या माहितीनुसार अनेक कंत्राटदार किंवा जो जनतेचा पैसा आहे तो वारेमाप जो खर्च केला जात होता, फ्रॉड केला जात होता, खोटी माहिती जी लपवून ठेवत होती ती सगळी संपूर्ण यायला आली. आता याचा त्रास ह्या सरकारला म्हणजे केंद्र सरकार असो राज्य सरकारला होत आहे. त्यामुळे ह्या सरकारनं आता ठरवलं की हा कायदा हळूहळू कसा नामनिष्ठ होईल, कसा बंद करता येईल याच्यासाठी व्यूहरचना चालू आहे. यामध्ये काही प्रमाणात यामध्ये फीची आकारणी जास्त करायची, ठराविक शब्दातच माहिती मागायची, ती माहिती प्रश्नांकित नसावी, अशा अनेक अटी घालून हा माहिती अधिकार संपवण्याचा एक षडयंत्र ह्या सरकारनं किंबहुना लोकप्रतिनिधी सुरू केलेला आहे. परवाच माननीय अण्णा हजारे यांनी उपोषणला बसणार म्हटल्यानंतर हे आंदोलन त्यांनी थांबवावं यासाठी तोंडी आश्वासन दिलेलं आहे, लेखी कोणतंही आश्वासन दिलेलं नाही. म्हणजेच या सरकारची भूमिका ही वाईट दृष्ट हेतूची आहे हे यावरून दिसून येते. परंतु अण्णा हजारेंच्या बरोबर अनेक या देशातील या राज्यातील अनेक RTI कार्यकर्ते हे अण्णा हजारेंच्या पाठीशी उभा राहतील आणि हा कायदा सक्षम कसा बनेल, RTI कायदा कसा सक्षम बनेल यासाठी आम्ही जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत यासाठी प्रयत्न करणार आहोत. माहिती अधिकार नियमांबाबत सुरू असलेला संभ्रम दूर करण्यासाठी शासन कोणती भूमिका घेतं याकडे माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलंय.